हॅलो नमस्कार, मी अंकिता आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। तर चला, आजचा व्हिडिओ संडेचा असणार आहे आणि आज आम्ही घरातून निघतानाच ठरवलं, म्हटलं हा मस्त पाऊस पडतोय तर चला आपण बाजारात जाऊन मस्त मोठ्या मोठ्या खेकडे घेऊन येऊया। तर चला, आम्ही निघालो आहोत आणि तुम्हीही आमच्यासोबत चला। दादा 1200ला खाली विकलं नाही, तुम्ही येतात ना कधी पण घ्यायला म्हणून ते देते घ्या। पण आता लास्ट आहे म्हणून 1000ला देते, असं 1200ची खाली विकलीच नाही। ऐकलात मावशी काय म्हणाल्या? त्या 1200च्या खाली विकणार नाही म्हणून सांगितलं। हे छोटे खेकडे थोडे कमी होते, पण हे असे मोठे खेकडे 1200च्या खाली विकणार नाही आहेत। चला बघूया। चला, आता हे मोठे खेकडे कापणार आहे मावशी। कशी पकडतोय ना तो। सुटलेला आहे तो। हा हा दादा, ही पण सुटलेला आहे। चला, फायनली मावशीने पकडलाय है ना मावशी? हा हा, चला तर फायनली खेकडे घेऊन झालेत आमचे। 8 खेकड्यांचे 1200 बोलली होती, पण 10 खेकड्यांचे 1000 रुपये तिला दिले पण घेतले। हे तू खाली खेकडी दे तर पहिले मी पापडी करून खाऊ बघ आणि मग 350लाच म्हणतात ते। दुसऱ्याची कमी करेल, दुसऱ्याची कमी करेल म्हणून दे बरोबर। 350ला देतो खरं सांग, खरंच बोलतो मी, पण तेवढेच पैसे माझ्याकडे आहेत ना। हा किडा मार ना 2। चला, भाव ताव करून ह्या मावशीकडून पण छान पापलेट घेतली आहेत आणि बोंबील घेतले आहेत। आता हे सगळं घेऊन घरी चालली आहे। चला, मस्त बाजार भेटलेला आहे आज। प्लॅननुसार सगळं व्यवस्थित चालू आहे। हे अख्खे पण येतं का? असं कापलं पाहिजे। चला, तर आता संध्याकाळ झाली आहे। मगाशी मी दुपारी सगळं हा खेकडा धुवून स्वच्छ करून ठेवला होता, तर आता जेवण करायला घेते आहे। ह्याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून ह्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्याला ती त्या कालवणामध्ये टाकायची आहे। आणि इथे आहे ना सगळा हा मसाला काढला आहे। सफेद तीळ वापरणार आहे। सफेद तीळ वापरल्याने ना म्हणजे आपल्या रश्शाला छान घट्टपणा येणार। आणि इथे खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे घेऊन आपल्याला हे छान आता मी ह्याच्यामध्ये वाटून घेते। चला तर खेकडा बनवून घेऊया। आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे मी इकडे सगळं मच्छीला मसाला लावून ठेवला आहे। आता ह्याला छान मिक्स करून ठेवून देते, म्हणजे हे मॅरिनेशन होऊन जाणार। आणि मग संध्याकाळी जेव्हा चपाती होईल किंवा भाकरी बनवेल त्याच्यानंतर मग मी ह्याला फ्राय करेल। तोपर्यंत ह्याला छान मसाला एकदम मुरून जाणार।
हे टाकून घेऊया. बघा आपलं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि मिरची आणि थोडेसे मी तीळ टाकले होते. तर हे छान भाजून झालेलं आहे इथे. मी आता गॅस बंद करते आणि ह्याला आता उतरवून बाजूला ठेवते, म्हणजे हे थंड होईल. आणि तोपर्यंत हा मसाला मस्त लावून घेते. चला, तर इथे मसाला वाटून झालेला आहे आणि आता मी फोडणीला चालू केलं आहे. म्हणजे इथे कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी कापून ठेवला आहे. तर चला फोडणीला चालू करूया आपण खेकडा बनवायला. मस्त आज पाऊस पण पडतो आहे. सकाळपासून धो पाऊस होता आणि सकाळी मग आम्ही उठलो आणि पहिला गेलो, म्हटलं मार्केटला जाऊया आणि मग खेकडे घेऊन आलो, मच्छी घेऊन आलो आणि आता चालू करते. चला. इथे सर्व सुखे मसाले टाकून घेतले आहेत, म्हणजे धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि आपला साठवणीचा मसाला. त्याला छान परतून घ्यायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे खेकड्याचे छोटे पाय म्हणजे छोटे खेकड्याचे आंगडे हे मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून 2-3 पाण्याने छान हे फिरवून घ्यायचे आहेत. त्याचा अर्क काढून घ्यायचा आहे, म्हणजे ते अगदी सफेद होईपर्यंत त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे खेकड्याच्या रश्शामध्ये वापरायचं आहे. बघा, मी ह्या पद्धतीने केलं आहे, म्हणजे आपण एका जाळीवर ठेवून ते त्याचा चोता वरती ठेवायचा आणि ते अर्क त्याचं काढून घ्यायचं आणि जेव्हा हे तुम्ही खेकड्याच्या रस्स्यामध्ये टाकणार ना, त्याला वेगळीच चव येणार. चला बघा, आता छान तेल सुटलं आहे ह्याला, बघू शकता तुम्ही. आपल्या पॅनला पण हे छान मसाला सुटला गेला आहे, म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. तर चला, आता ह्या चिंबोऱ्या आहेत, हा खेकडा आहे आणि हे आंगडे आहेत. तर आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. पहिला मी आंगडे टाकून घेते. सगळे मोठे मोठे आहेत, छान होते, मोठा होता खेकडा. पूर्ण अथा केला नाही आहे, 10 खेकडे दिलेले मावशीने, पण एवढे कोण खाणार ना एका दिवसाला, म्हणून अर्धे फ्रीझरमध्ये ठेवून दिले आहेत आणि आता अर्धे इथे बनवते आहे. म्हणजे 5 खेकडे फ्रीझरमध्ये ठेवले आहेत आणि 5 खेकड्यांचा आता आम्हाला रस्सा बनवते आहे. चला, तर हे खेकडे पण आता छान टाकून घेते यामध्ये. खेकड्याला व्यवस्थित मसाला लागेल असं छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला, इथे सगळ्या खेकड्यांना मी व्यवस्थित असं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे त्याला मसाला लागला पाहिजे. 2 मिनटं त्याला झाकून ठेवते. तोपर्यंत ह्या गॅसवरती आहे ना मी पाणी गरम करून घेते आणि हे पण आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे नंतर. लवकर उकळी येईल झाकण ठेवल्यामुळे. ठेवायचं आहे.
पाण्याला उकळी आली आहे. भात इथे चढवले होते. बघा, हे गरम केलेलं पाणी आपण अंदाजाने ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण की जो आपण आंगड्यांचा अर्क काढलेला आहे तो पण ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. त्या हिशोबाने आपण ह्या गरम पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून ह्याला छान मिक्स करून घेऊया. चला, बघू शकताय तुम्ही इथे आपला मस्त सुगंध इतका सुटलाय ना, काय सांगू तुम्हाला मी. आणि इतका भारी झालाय ना हा खेकड्याचा रस्सा. चला दाखवते तुम्हाला. बघू शकताय तुम्ही. वा वा. आणि आता मी थोडासा तरी हा पिणार बाबा, कारण आता ह्या पावसात ह्या रश्श्याची काय वेगळीच मजा असते. खरं सांगते. भरपूर सारी इथे आता मी कोथिंबीर टाकली आहे आणि आपला हा इथे खेकड्याचा रस्सा तयार आहे. चला दाखवते. हा 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 हा, बघा काय तरी आली आहे ना. भारीच, एक नंबर झाला आहे खेकडा. चिंबोऱ्या म्हणतात ना याला. आणि बघा काय मस्त आहे ना, भरलेला आहे असा खेकडा हा. भरपूर भारी झाला आहे. मस्त, खूप सुगंध सुटला आहे. एका साईडला मस्त भात शिजतो आहे, एका साईडला आपला खेकडा तयार आहे. आणि ह्या आता ताटात मी थोडासा प्लेटमध्ये हा खेकड्याचा रस्सा पिणार आहे. चला, इथे गॅस बंद करते आता मी. छान उकळी आली आहे भाताला, खेकड्याला. गॅस बंद करते आणि ह्याला आता झाकण लावून ठेवून देऊया. खेकड्याचा रस्सा डन आहे. आणि चला, आपण आता हा रस्सा मस्त पिऊन घेऊया. भारीच मस्त झाला आहे रस्सा. रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला असा हा पावसाळ्यात असा हा खेकड्याचा रस्सा बनवून खायचा असेल तर नक्की बनवा. एकदम भारी रेसिपी आणि एकदम सोपी आहे. जो आपल्याला मटणाला मसाला वापरतो ना, तोच मसाला मी इकडे वापरला आहे. फक्त थोडीशी भाजायची प्रक्रिया आपली व्यवस्थित झाली पाहिजे. चला, आता मला काय राहावे ना, हा रस्सा मी पिऊन घेते. मस्त मीठ वगैरे अगदी मस्त आहे आणि भरपूर कॅल्शियम असतं ह्या खेकड्यामध्ये, तर म्हणून हा प्यायचा असतो. चला, नंतर भेटते. आता भाकरी करायची आहे आणि मच्छी फ्राय करायची आहे, तर ते थोड्या वेळाने. अजून संध्याकाळच आहे, तोपर्यंत माझं जेवण म्हणजे माझा खेकड्याचा रस्सा झाला आणि भात करून झाला. चला, भेटते मग तुम्हाला पुन्हा. बाय. पिऊन घेते मी. तो महंगा हो गया काट दे. चला, मस्त एक राऊंड मारून आली, पाणीपुरी खाल्ली आणि आहे ना उद्यासाठी भाजी पण घेऊन आली आहे. चला, तर आल्या आल्या म्हटलं चपात्या करून घेते आणि एक माझ्यासाठी खेकडा आहे म्हटलं तर एक भाकरी बनतेच, हो की नाही. तर मस्त इथे मोठी छान भाकरी बनवली आणि मच्छी फ्राय करायची होती, ती मच्छी पण फ्राय करून घेतली. आणि अशा पद्धतीने मस्त आमचा आज जेवणाचा बेत आणि जो मी आज सकाळपासूनचा उठल्यापासूनचा मस्त प्लॅन बनवला होता तो छान सक्सेसफुल झालेला आहे. आणि व्हिडिओ पण माझा छान बनवून झालेला आहे. मला असं वाटतं आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण की आजचा व्हिडिओ अगदी नॅचरल झालेला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये साऊंड नाही, काय नाही, फक्त
फक्त जे काही आहे तुमच्याबरोबर ते पूर्ण शेअर केलेलं आहे. तर बघा आहा तरीवाला हा खेकड्याचा रस्सा इथे आता आम्ही जेवायला बसतो आहे. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर आपण आता अशा छान पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.